केसरी नंदन अंजनीच्या सुता, बलशाली तू वीर हनुमंता, संकट मोचन शक्तीचा दाता, अंश महादेवाचा तू उद्धार करता, दे कृपा आशीर्वाद मजला तू रामाच्या भक्ता. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे हनुमान जयंती. तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे 1 एप्रिलचा. तर 1 एप्रिलला माझा बर्थडे असतो. आणि हे पाहता फौजी साहेब मला बर्थडे कसं विश करत होते. माझे गाल ओढून त्यांनी पूर्ण लाल केले होते. तर आमच्या घरामध्ये कोणाचाही बर्थडे असला ना तर एकदम साधे सिंपल पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करत असतो, कारण आम्हाला जास्त तामझाम आवडतच नाही. तर फौजी साहेबांना म्हणलं मी काय एकदम छोटी का केक पण नका आणू, पण ते म्हणले नाही रे बाबा केक आणतो. मग त्यांनी केक आणला आणि ते बोलले आपण जेवायला तरी हॉटेलला जाऊ. म्हणलं जेवायला सुद्धा हॉटेलला नको, आपण घरच्या घरी काहीतरी बनवू. फौजी साहेबांनी केक आणताना त्याबरोबर एक फुलांचा मस्त बुके पण आणला होता. आणि आम्ही टेरेसवरतीच बर्थडे सेलिब्रेशन करत असतो सगळ्यांचा. झाडांच्या सानिध्यात एकदम छान वाटतं. तर टेरेसवरती आम्ही बर्थडेचा केक कापला, सगळ्यांनी केक खाल्ला. आता तुम्ही म्हणताना आकाश कुठं गेला होता, आकाश दिसतच नाही. तर आकाश पण होता, त्याच्या हातामध्ये कॅमेरा होता. आकाशनी पण केक खाऊ घातला, त्यांनी केक खाल्ला. त्यानंतर आम्ही मस्त थोडा वेळ गप्पा गोष्टी मारत बसलो होतो टेरेसवरती. आणि जेवण बनवायचं होतं, म्हणजे जेवणाची सगळी तयारी झाली होती, फक्त ते खाली जाऊन बनवायचं होतं. आता मी त्यांना काय म्हणलं, मला जेवण बनवायचं उशीर होतो, चला सगळे खाली आता. तर सगळे काय मला म्हणले तू काही जास्त घाई गडबड करू नको, टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळे तुला जेवण बनवू लागणार आहेत. टेरेसवर याने आधीच कोणी लसूण सोलून ठेवला होता, कोणी कांदे कापून ठेवले होते, कोणी टोमॅटो कापून ठेवले होते. तर तयारी झालेली होती. आणि जेवणामध्ये आम्ही पनीर चिल्ली, पनीरची भाजी, चपाती आणि भात असं बनवणार होतो. हॉटेलमधून पनीर चिल्ली घ्यायला गेलो ना आपण, तर एका प्लेटमध्ये एवढीशीच येते बरं का. तर पनीर चिल्ली मी भरपूर करत असते घरी, मुलं पोटभर खातात. मग दिवसभर सगळे जिकडले तिकडे जातात, पण संध्याकाळी सगळे घरी एकत्र आल्यानंतर मस्त असं हसी मजाक चलतं सगळ्यांचं. तर चला आज मी तुमच्याशी पनीर चिल्लीची रेसिपी शेअर करते. पनीर चिली बनवण्यासाठी मी इथं एका वाटीमध्ये अर्धा चमचा साधी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली, कारण काश्मीरी लाल मिर्च पावडरला जास्त कलर असतो ना त्यामुळं. तर थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेतली मी. तर आपल्याला तिखट कसं लागते त्यानुसार आपण लाल मिर्च पावडर घ्यायची, नाही तर मग जास्त तिखट झालं तर मग ते खावंसं पण वाटणार नाही आपल्याला. आता पनीर 1.25 किलो आणलं होतं. 1.25 किलो पनीरची भाजी आणि अर्धा किलोची पनीर चिली बनवणार होते मी. तर पनीर असं मोठ्याला कापून घेतलं होतं मी पनीर चिलीसाठी. आपण छोट्या छोट्या क्यूबमध्ये कापलं तरी पण चालतं. आता पनीरमध्ये मी चवीनुसार मीठ घालते, थोडंसं कॉर्नफ्लावर घालते आणि आपण जी लाल मिर्च पावडरची जी स्लरी बनवून घेतलेली ना पेस्ट, ती थोडीशी घालायची याच्यामध्ये आणि ती सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग पनीरचे तुकडे होतात. आता मीठ, कॉर्नफ्लावर आणि लाल मिर्च पावडर सगळी त्या पनीरच्या तुकड्यांना लागलेली आहे. आणि त्याच्यावरतून पुन्हा आपल्याला आता कॉर्नफ्लावर टाकायचे 2-3 चमचे आणि त्या कॉर्नफ्लावरनी पूर्ण कोट झालं पाहिजे आपलं पनीर. असं कॉर्नफ्लावर टाकायचं. थोडंसं जास्त झालं तरी पण चालतं, कारण जास्त झालेलं ते कॉर्नफ्लावर खाली तसंच राहतं. आणि कॉर्नफ्लावर टाकल्यावर पण एकदम हलक्या हाताने ते सगळं मिक्स करायचं, म्हणजे कॉर्नफ्लावर त्या पनीरच्या तुकड्यांना एकसारखं लागलं जाईल. पनीरचे तुकडे कॉर्नफ्लावरमध्ये पूर्ण कोट झाले पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नफ्लावर लावून घ्यायचंय, म्हणजे पनीर आपलं एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे वरतून. आणि छान कोट झालं ना ते पनीर चिली छान होती. मग तर सोयाबीन चिली करा, पनीर चिली करा, तर असं कोट करावंच लागतं, तेव्हा ती चिली छान होती. तर तुम्ही बघू शकता पनीर कॉर्नफ्लावर मध्ये मस्त असं कोट झालंय. कॉर्नफ्लावरचा एक लेयर आलाय त्या पनीरला. आता तेल तापायला ठेवलंय मी, तेलामध्ये त्याला तळून घेते. तेल तापल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे सगळं पनीर तळून घ्यायचंय, ब्राऊन कलर येऊपर्यंत, म्हणजे ते एकदम क्रिस्पी होतं. किंवा कसं समजायचं पनीर तयार झालंय, ते पनीर आहे ना तेलावरती असं तरंगायला लागतं. आपण तेलामध्ये टाकले ते खाली तळायला जातं, पण जसं ते तळलं ना व्यवस्थित तर ते असं तरंगायला सुरुवात होती, लगेच ते पनीर आपण काढून घ्यायचं. आता पनीर सगळं तळून झालं होतं. दुसऱ्या कढईमध्ये ते पनीर तळायलाच थोडंसं तेल घेतलं मी, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसण, अद्रक हे ठेचून घातलंय आणि ते थोडंसं परतून झालं की त्याच्यामध्ये आता मोठाले कापलेले कांदे आणि ढबू मिरची हे घालायचंय आणि ते पण थोडंसं परतून घ्यायचं, अगदी हलकं, जास्त पण शिजून नाही द्यायचं. ते थोडंसं कच्चं असलं तरच छान लागतं एकदम. कांदा, ढबू मिरची टाकल्यानंतर थोडंसं परतून झालं ना त्याच्यामध्ये लगेच मी 1 चमचाभर व्हाईट विनेगर, 2 चमचे डार्क सोया सॉस आणि 2 चमचे आपलं टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस असतं ना ते घालायचं. आणि ग्रीन चिली सॉस मिळालंच नाही तर काही हरकत नाही, मिळाला तरी पण एवढ्याच्यात चालून जाईल. तर सॉस घातल्यानंतर थोडंसं मी हलवून घेतलं
आणि त्यानंतर आता जे कॉर्नफ्लावर आहे ना तो 1 चमचाभर मी थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा अर्धा चमचा पाणी घालायचं आणि ते थोडंसं मिक्स करून थोडंसं उकळी येऊपर्यंत शिजवून घ्यायचं. 1 चमचा कॉर्नफ्लावर आपण पाण्यामध्ये मिक्स करून घातल्यामुळे याला घट्टपणा आलाय, तुम्ही बघू शकता. आता जी लाल मिरची पावडरची पेस्ट बनवली होती मी थोडीशी ना, ती उरली होती तर ती पण त्याच्यामध्ये घातली मी. काश्मीरी लाल मिर्च पावडरनी कलर छान येतो चिलीला, त्यामुळे ती घातली होती मी. हॉटेलमध्ये तर कलर पण घालतात बरं का, तसं ते खाण्याचाच कलर वापरतात त्यामुळे काय होत नाही म्हणा. तर ते सॉस सगळं तयार झालं. त्याच्यामध्ये मग ते आपलं पनीर मी तळून ठेवलं होतं साईडला ना, ते घालते आता. आणि ते पनीर घातल्यानंतर पटपट हलवून घ्यायचं आणि टेस्ट करून मी चवीनुसार थोडंसं मीठ पण घातलं होतं बरं का, कारण आपण सॉस घातलेले असतात ना, सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळं चेक करूनच आपण थोडंसं मीठ घालायचं. तर थोडंसं मीठ घातलं होतं आणि सगळं परतून घेतलं पटपट. तर फौजी साहेब आले, म्हणले खूप छान वास सुटलाय, तर ते पण आले. मग तर मी असं पनीर चिली, सोयाबीन चिली, त्यानंतर फुलगोबी चिली असं बनवत असते ना, खूप छान लागते, मुलांना खूप आवडतं. महिन्याभरातून 1-2 वेळा तरी मी अशी चिली बनवत असते बरं का, वेगवेगळ्या पद्धतीची. तर म्हणलं चला आज पनीर चिली पण तुमच्याशी शेअर करते. तर त्यांना मी पनीर चिली बनवून दिली. म्हणलं तुम्ही हॉलमध्ये खात बसा, तोपर्यंत मी भात घालते आणि चपात्या करते. तर मला ओरडायला लागले, म्हणले फक्त भात घाल, चपाती काय करू नको. सगळ्यांनी केक खाल्लाय, पनीर चिली खाल्ली, त्यानंतर संध्याकाळी फ्रूट पण खाल्ले होते सगळ्यांनी, अजिबात भूक नाही म्हणले, फक्त भात घाल पनीरच्या भाजीबरोबर खायला. पनीरची भाजी झाली होती, मग फक्त भात घालून दिला मी आणि मग भात शिजत होता तोपर्यंत आम्ही मस्त पनीर चिली खात बसलो होतो हॉलमध्ये. आणि पनीर चिली खाऊस्तवर थोड्याशा गप्पा होऊस्तवर लगेच भात पण शिजला होता आणि खाली एवढं गरम होत होतं ना, तर सगळे काय बोलले, टेरेसवरती चला जेवायला हवेला, तिथं छान वाटतंय. तर मग सगळ्यांनी ते जेवणाच्या प्लेटी वगैरे सगळं घेतलं वरती आणि आम्ही मस्त हवेला जेवण करत बसलो होतो. आणि आकाश बोलला, मी काय कटिंग केले नाही, माझे लय केस वाढलेत बाई, मी लय कसतरी दिसतोय, मला काही व्हिडिओमध्ये घेऊ नको, मी तुमचा व्हिडिओ घेतो म्हणला. तर मग तो व्हिडिओ शूट करत होता आणि तो बोलत होता, मला नाही जेवायचं, माझं पोट लय फुगलेलं आहे, पनीर चिली खाल्ली, केक खाल्ला, फ्रूट खाल्लेलं आहे, सगळं खाल्लेलं आहे म्हणला, मला अजिबात भूक नाही. तरी पण फौजी साहेबांनी ओरडून मग त्याला पण जेवायला बसवलं होतं. तर आज सगळं पनीरच बनवलं होतं, म्हणजे पनीर चिली, पनीरची भाजी आणि भात. चपात्या काही त्यांनी मला करूनच दिल्या नाही, पीठ मळायला होतं तरी पण म्हणले भूकच नाही तर मग चपात्या कोणला करते. तर आता जास्त गरम व्हायला लागले ना, त्यामुळं असं टेरेसवरती आलं ना संध्याकाळी खाली जावंसच वाटत नाही, थंड हवा चालू राहते. आणि इतक्यात आहे ना आपले रेग्युलर व्हिडिओ पण येत नव्हते आणि सगळ्या कमेंटचे रिप्लाय पण जात नव्हते बरं का. तर सॉरी बरं का ताईंनो, इथून पुढे मी सगळ्यांच्या कमेंटचे रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि व्हिडिओसुद्धा मी रोज टाकण्याचा प्रयत्न करेन. कारण मोठा व्हिडिओ शूट करायला गेलं ना, त्याला एडिटिंग करायला पण जास्त वेळ लागतो, ओव्हर व्हॉइस द्यायला पण जास्त वेळ लागतो आणि मग त्याच्या याच्यात आहे ना आपले व्हिडिओ रोज येतच नाही. त्यामुळे म्हणलं चला छोटेसे का होईना व्हिडिओ मी रोजचे रोज टाकण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळं काल मी व्हिडिओ शूट केलेला तो लगेच मी अपलोड केला आणि संध्याकाळी हा बर्थडेचा व्हिडिओ शूट केला होता मी, तो व्हिडिओ मी आज अपलोड करते. आणि छोटे व्हिडिओ आहेत पण चला म्हणलं रोजची रोज मी तुमच्याशी अपडेट तरी राहत जाईन. जेवण झालंय आणि टेरेसवरती मस्त हवेला बसलो थोडा वेळ. घरामध्ये आतमध्ये एवढं गरम होतंय आणि टेरेसवरती आलो ना, एकदम मस्त थंड हवा चालू राहते, छान वाटतं, एकदम खाली जावंसच वाटत नाही. आणि त्यातले त्यात आपले झाडं झुडं, उन्हाळ्यात तर असे हिरवे झाडं पाहिले ना खूप छान वाटते. तर आपले ग्रीन नेट खालचे झाडं खूप छान आहेत बरं का, ऊन लागत नाही ना आणि टाइम टू टाइम आपण पाणी देतो, त्याच्यामुळे ते झाडं छान राहिलेत. आणि कुत्र्यांचा आवाज तुम्हाला येत असन, एवढे कुत्रे झाले तिकडं काय सांगायचं, एवढं आवाज असून रात्रीचं रात्रभर चव 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 करत राहतात. जेव्हा सकाळ होते तेव्हा ते शांत होते कुठं. हे पा रात्रभर असंच चालू राहतं बरं काय कुत्र्यांचं. बाहेर असं पडलं ना फिरायला जरी तर भीती वाटते, असं वाटतं की पाठीमागून कुठून येईन का काय, चावण का काय, एवढे कुत्रे आहेत. तर चला सगळे खाली गेलेत, आता मी पण जाते. लाईटी बंद करतो कारण. तर बर्थडे सेलिब्रेशन अगदी छोटंसं केलं, आम्हाला जास्त तामझाम आवडतच नाही. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.